अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराज विराज योगीराज परब्रह्म भक्त प्रतिपालक श्रीगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। आजचा प्रेरणादायी विचार, अगर आप महान कार्य नहीं कर सकते हैं, अगर आप महान कार्य नहीं कर सकते हैं तो छोटे छोटे कामों को महान तरीके से कर लीजिए। छोटे छोटे कामों को आप महान करके तरीके से कर सकते हैं। आजचा एक म्हणजे विषय हाच आहे की काही ठळक घडामोडी आहे आणि त्या तुम्हाला आज काय काय घडलेलं आहे, काय काय नाही. समजा भारत सरकारनं कोणते कोणते ठळक मुद्दे आहे बा की ते स्पर्धा परीक्षेच्या उद्देशाने, त्याचप्रमाणे सामान्य लोकांपर्यंत भारतामध्ये काय चाललं, काय या चालू घडामोडी हे मी काही ते एक्सप्लेन करणार आहे. आता एक कायदा पण पास केलेला आहे आणि एक रिपोर्ट आलेला आहे, ऐकू म्हणून एक रिपोर्ट प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. तर भारत हा जगातला 5वा देश, दूषित देश म्हणून, आणि त्याच्यातली मेघालय मधील बार्नाहाईट हे जे शहर आहे हे जगातलं सर्वात प्रदूषित शहर म्हणून हे आलेलं आहे. कारण एक आकडेवारी ही येते आणि ती आकडेवारी दुनियाभरची प्रदूषण, समजा जगामध्ये कोणकोणते देश प्रदूषणमध्ये आहे तर भारताचा जो क्रमांक आहे तर त्याच्यामध्ये भारतातले 20 पैकी 13 हे शहर भारतातले प्रदूषित आहे. याच्यामध्ये 1 नंबरला येतं बार्नाहाट, आणि हे जे प्रदूषण जे मोजले जातात ते PM या एककामध्ये मोजल्या जातात. 128 दिल्ली सर्वात प्रदूषित राजधानी म्हणून दिल्लीचा उल्लेख केलेला आहे, 108 PM, आणि शेवटचं जे 15 नंबरचं जे हनुमानगड. तर कारण काय असतं हे, तर लोक आजच्या घडीला बघता खूप प्रदूषण, झाडांची तोडताडे करतात आहेत, गाड्यांचा धूर, कुठंतरी मग ज्या एक्सपायर झालेल्या गाड्या त्या पण लोक ते भरपूर 15 वर्षानंतर त्या वापरत राहतात. मग कुठंतरी मग याचं हवेमध्ये एकदम खूप असा खतरनाक ते वायू प्रदूषण होतं. आणि लोकांचं प्रदूषणाच्या बाबतीत याला खूप अशा मोठ्या बिमाऱ्यांना लोक त्याच्या हागीन झालेले असताना आपल्याला दिसत आहे. 35 भारतामध्ये जर बघितला जो सर्वे जो झाला, आणि तो हा जो सर्वे तो वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ही WHO जी संस्था आहे ही प्रकाशित करत असते. आणि जास्त प्रमाणात हे जहर फैललेले आहे वातावरणामध्ये, तर त्याच्यामुळे लोकांना रक्तप्रवाह, त्यांचे फेफडे, कॅन्सर, हृदयरोग यासारख्यांचं वायू प्रदूषणामुळं खूप नुकसान होत झालेलं असतं. त्याचप्रमाणे लॅसन फॅनिटरी हेल्थ याच्या अध्ययनानुसार 2009 ते 2019पर्यंत 15 लोकांची मौत ही हवेचे जे प्रदूषण आहे, ज्यांचे जे फेफडे एकदम डॅमेज झालेले आहे त्याच्यामुळं झालेले दिसून येत असतात. त्याचप्रमाणे आपण हा सर्वे कसा झालेला आहे ते याच्याकडे एक वेळेस नजर टाकू आहेत. तर याला जे म्हणलं जातं स्वीर एअर क्वालिटी टेक्नॉलॉजी IQ इयर्स वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट 2024च्या नुसार हा प्रकाशित करण्यात आलेला आहे. तर भारतामध्ये हा जगातला 5वा प्रदूषित शहर म्हणून घोषित झालेला आहे. त्याच्यानंतर पाकिस्तान आणि चीन हे 4थ्या नंबरचे हे दोन्ही देश आहेत. तर 20% जे शहर आहे त्याच्यातले 13% शहर हे भारतातले आपण हे करण्यात आलेले आहे. तर मग मेघालयमध्ये बार्नाहाट जे ठिकाण आहे, मग याला असं काय कारणीभूत ठरलं की हे जगातलं सर्वात जास्त प्रदूषित म्हणून काय याचंच का नाव उदिस आलं? कारण तिथं जे असतं प्लॅस्टिक आणि सिमेंटचं काही कारखाने, कारण सिमेंटच्या आणि या प्लॅस्टिकच्या कारखान्यापासून जे दुर्गंधी होतं त्याचं नियोजन तिथलं केलेलं नाही. तर याच्यामुळं मग तिथलं जे आजूबाजूचे जे लोक आहे त्यांच्या आरोग्यावरती खूप मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला दिसून येत असतो. याच्यात प्रमाणे मग कोणत्या अशा फॅक्टरी असतात की त्या फॅक्टरीपासून प्रदूषण जास्त प्रमाणात झालेलं आपल्याला दिसून येतं. याच्यामध्ये शराब निर्माण करणाऱ्या फॅक्टरी असतात, लोक असतात, इस्पात संयंत्र असतं, सिमेंट असतात, हे जे पदार्थ असते फॅक्टरी, ट्यूबवेल, पॉलिथिन आयटम्स, आणि हे जे प्रदूषणाचं नियंत्रण हे प्रत्येक नागरिकांचं कर्तव्य आहे. किंवा सर्वात कमीत कमी प्रदूषण कसं होईल याच्याकडे ही एक झाली पहिली न्यूज ही. आणि दुसरी जी आहे हे आहे किंवा भारतामध्ये जे विदेशी लोक येतात, काही लोक कसे असतात बिना परवानगीचे येऊन भारतामध्ये स्थायिक होत असतात. मग त्यांचं ते कुठंतरी मग भारतातल्या नागरिकांना धोका निर्माण होऊ शकतो बा. मग याच्यासाठी भारत सरकारने आता जे आपलं लोकसभामध्ये जे अधिवेशन चाललेलं आहे भारत संसदमध्ये, तर ते विदेश विधेयक 2025 हा कायदा मंजूर करण्यात आलेला आहे. किंवा
विदेशी को बिना सूचना दिए लाने और ठहराने पर जे त्याला मदत करेन, जे विदेशी लोकांना बिना परवानगीशिवाय, त्या लोकांना 3 वर्षापर्यंत का सजा होऊ शकतो. आणि मग लोक कोणा तरीकानुसार असतात, म्हणजे गैर कानूनी तरीक्यानुसार ते भारतामध्ये स्थायिक होत असतात. याच्यामध्ये मग काही कारण पण असू शकतं. त्यांना एक मेडिकल संस्था असतात किंवा हॉस्पिटलच्या याच्या असतात किंवा एखाद्या निजी अवस्थेमध्ये असतात. तर मग हे लोक काय करत असतात, बिना सरकारला न सांगता त्या फॉरेनच्या लोकांना काही लोकांना काय समजा आपल्या जवळ सहारा देत असतात. मग हे काही दिवसानंतर मग हे लोकच कारण त्यांना माहिती आहे आपल्याकडे पाठपुरावा काहीच नाही मागे सोडलं, मग हे कुठेतरी मग वाईट काम करून त्यांच्या पुन्हा डबल त्यांच्या देशामध्ये चालत जात असतं. मग याच्यासाठी भारत सरकारनं हा कायदा मंजूर करण्यात आलेला आहे. आता विदेशी नागरिक सुरक्षा अखंडता हा कायदा आहे. एखादा व्यक्ती आला बी आणि त्याला जर कोणी बिना याचं जर ठेवलं कधी, त्याला 5 लाख रुपये दंड, 5 वर्षाची सजा. आता याच्यामध्ये आता पुन्हा एक नवीन काही 4 कायदे लागू करण्यात आलेले आहे. याच्यामध्ये पासपोर्ट ॲक्ट 1920 हा एक आलेला आहे, विदेशी पंजीकरण ॲक्ट 1939 हा एक, फॉरेन ॲक्ट 1946, इमिग्रेशन ॲक्ट 2001. तर मग हे आता बघितलेलं आहे आपण की हे विदेशातून जे येणारे लोक त्यांच्या लोकांसाठी. पुन्हा डबल तिसरा जो एक मुद्दा आलेला आहे आपल्याकडं, तो मुद्दा हाच आहे की एअरटेल आणि जगातला जो प्रसिद्ध महान व्यक्ती जो आहेत मस्क, ज्यांना एअरटेल आणि इंडियन एअरटेल आणि नेस्कल यांनी भारतामध्ये हाय स्पीड करण्यासाठी एक ॲक्ट करण्यात आलेला आहे, एक समझोता झाला या लोकांमध्ये. आणि कारण आजच्या घडीला बघता काय ग्रामीण भागामध्ये म्हणावं तसं नेटवर्क नाही, आणि नेटवर्क नसल्यामुळं उत्तर भारतामध्ये जातं, ज्या पहाडी एरियामध्ये गेलो आपण काश्मीरसारख्या त्या ठिकाणी तर ॲक्च्युली कॉल कसं करा हे समजत नाही, कारण मोबाईलला नेटवर्क वगैरे राहतच नाही. मग असं कुठंतरी मग हाय स्पीडचा डाटा असावा, आणि हाय स्पीडच्या डाटामुळं काय लोकांना मोबाईलचं कम्युनिकेशन जास्त प्रमाणात त्यांना ते अवेलेबल झाल्यामुळं आणि प्रत्येक व्यक्ती आपल्या प्रगतीच्या दिशेकडं पळतो. याच्यासाठी हाय स्पीड इंटरनेट असणं आवश्यक खूप गरजेचं आहे. माणूस कारण बसल्या ठिकाणी कुठून बी आता मी आहे ना, मी आता सध्या इकडं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे, पण माझ्याकडं असणारे 2 शब्द इतर व्यक्तीकडे जावा आणि त्या विचार त्यांना उपयोगी व्हावा आणि कोणाला तरी 2 शब्द जिंदगीत आपल्या प्रगती व्हावा, हाच एक उद्देश आहे. तर मग याच्यासाठी आपल्याला काय असतं, एक नेटवर्कची आवश्यकता असते. म्हणून आता तिसरी जी न्यूज आहे आपली तेच की इंडियन एअरटेल कंपनी आणि मास्क जो जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती यांच्यामध्ये काय झालेलं एक करार झाला. तो करार कशा पद्धतीने झाला, एलन मस्क म्हणजे त्यानं जे केलेलं समझोता केला एलन मस्कनं, ते स्पेसचे समझोता हा एक करार म्हणून झालेला आहे. म्हणजे हाय स्पीड इंटरनेट सेवा काय तुम्हाला जास्त प्रमाणात होईल. तर याच्यामध्ये काय दूरचा एरिया वगैरे जे आहे त्याचप्रमाणे स्कूल लोकांना जास्त डिजिटल प्रमाणात शिकवलं जाऊ शकतं. संस्था केंद्र म्हणजे हाय स्पीड हॉस्पिटलमध्ये सुद्धा नेटवर्क पेशंटसाठी अवेलेबल झाला पाहिजेत, आणि हे सर्व एकमेकांना काय जोडलं गेलेलं पाहिजेत, हा एक आपल्याला असतात. मग हे नंतर मग स्टारलिंक नेमकं आहे तरी काय याच्यावरती आपण बघू. तर स्टारलिंक आता सध्याच्या घडीला म्हणलं जगातले 100 देश काय ते वापरतात. तर ते जे आहे ते ऑर्बिटर सॅटेलाईट जे नेटवर्क असतात, इथं जे आपल्याला मोबाईलमध्ये जे नेटवर्क असतं ते डायरेक्ट आपल्यापर्यंत येत नाही. तो ऑर्बिट सॅटेलाईट एक असतं, आणि त्याच्या थ्रू मग आपल्याला जे एअरटेल, जिओ, वोडाफोन, आयडिया आपल्या ज्या कंपनी आहेत ह्या लोकांच्या, तर ह्या कंपन्या त्यांच्या थ्रू काय ते नेटवर्क घेत असताना आपल्याला कस्टमरांना ती सेवा का पुरवण्याचे करत असतात. तर मग हे नेमकं काम कसं करतात, तर म्हणजे फायबर ऑप्टिकल जे असतात, एक सिंगल असतं कम्युनिकेशन सेटलमध्ये, मोबाईल टॉवर नेटवर्कपर्यंत असतात, आणि सॅटेलाईट नेटवर्क असतात. यांच्यावर एक छोटे ग्राउंड स्टेशन जसं अँटेना टाईपमध्ये असतात, असे ते सॅटेलाईट काय त्यांनी सेट केलेले असतात. मग याची स्पीड काय राहील ज्यावेळेस आपल्याला स्पेस एक्स कम्युनिकेशन सॅटेलाईट जर राहील तर याची स्पीड जे आहे 150 MBPS पर सेकंद एवढी हे राहील. भारतामध्ये याचा जे बदलाव होईल 2024च्या नुसार ग्रामीण टेलिडेसिटीने 59% फक्त आपल्या ग्रामीण भागामध्ये काय नेटवर्क काय पवलं. याच्यामध्ये ऑनलाईन शिक्षण पण खूप मोठ्या प्रमाणात प्रगती होईल, आणि पण तो हवे तर आपलं जे कम्युनिकेशन जे राहील, जे स्पीड डाटा जे राहील ते 7 ते 8 गुणा एवढं त्याची महागाई पण होईल. कारण ज्या गोष्टीचा जास्त फायदा त्याच पद्धतीनुसार त्याची महागाई पण तेवढंच असतं ना. पण ते आपला काय एवढं काही वेळ बसत असतं, आपला कुठेतरी अडथळा आहे, आपलं कारण काम लवकर होणं गरजेचं आहे. तर मग भारताच्या भविष्यासाठी म्हणजे सॅटेलाईट कम्युनिकेशनचा एक बाजार जर बघितला आजच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात त्याचं काय कम्युनिकेशन झालेलं आपल्याला दिसून येत असतं.
मुलांकडे सुद्धा मोबाईलचा आजच्याकडे जास्त झालेला आहे आणि ते मोबाईलच्या याच्यामुळे खूप प्रगती झालेली आपल्याला दिसून येत असतात. मग याच्यासाठी सरकारनं इंडियन एअरटेल्स आणि एक मास्क यांच्याबरोबर जे स्पेस मास्क म्हणून हा एक करार इथं झालेला आहे. आजच्या जर म्हटलं ह्या 2 ते 3 महत्त्वाच्या घडामोडी होत्या ते मी माझ्या पद्धतीनुसार तुम्हाला ते एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करा. आणि प्रत्येकानं आपल्या तब्येतीची काळजी घ्यावा. प्रत्येकानं आपल्या जे करिअर आहे जीवनात करिअर पण खूप महत्त्वाचं आहे. करिअरकडे पण लक्ष देणं खूप गरजेचं आहे. कारण पैसा आहे तर दुनिया आहे. नाही तर तुमच्याकडे जर पैसा नसेल तर कोणी कोणाला ओळखू शकत नाही. आणि सर्व होतं हो, फक्त करणारी माणसाची आतून काय इच्छा असावी. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे इच्छा आणि वेळ. आपला हा वेळ विनाकारण कुठेही फालतू इकडचं तिकडचं करण्यापेक्षा चांगलं पुस्तकं वाचा. त्याचप्रमाणे आपल्या देशाच्या सेवेसाठी आपण कुठेतरी किंवा कमी पडू शकणार नाही आणि भविष्यात लोक पण आपल्याला म्हणू शकणार नाही की बा हा व्यक्ती असो की बा तो कुठेतरी फालतू असा खाली घरी बसलेला नाही आहे की नाही. मग इतर बघता आजच्या घडीला अमेरिका हे देश जे बघतात कारण ते सतत काही ना काही लहान लेकरं असो मोठे लेकरं असो ते आपला टाईम असं वाया घालत नाही. काही ना काही शिकत राहतं. प्रत्येक क्षणाला माणसाला विद्यार्थी राहतात. आणि कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पण म्हटलेलं आहे की विद्या ही महासागर आहे सारखे आणि मरेपर्यंत माणूस हा एक विद्यार्थी असायला पाहिजे. इथंच माझे 2 शब्द समाप्त करतो. जय हिंद.